नमस्कार मंडळी, या कडाक्याच्या थंडीमध्ये संध्याकाळी काहीतरी गरमागरम खायची इच्छा झाली तर बनवा मस्त अशी पौष्टिक मटार भजी। मटार भजी बनवण्यासाठी मस्त अशी कवळी कवळी हिरवेगार मटार घ्या। 1 ते 1.5 वाटी मी बेसन चाळून घेतलेलं आहे। बेसन छान असं चाळलं की भजी मस्त अशा आतून हलके फुलके आणि जाळीदार होतात आणि भजीमध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत। ते मी ओवा घातलेला आहे अर्धा चमचा। कवळे हिरवेगार गोडसर असे मटार घ्यायचे। इथे मी 1 वाटी मटार घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे बारीक चिरलेले मी घेतलेले आहेत। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरची घालू शकता। कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची। कलरही भजीला खूप छान येतो आणि चवही चांगली लागते। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे चमच्यानेच मी असं सगळं मिक्स करून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आणि त्याच खलबत्त्याला खूप अर्क लागला होता लसणाचा मिरचीचा। त्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आणि हे पाणी मी थोडं टाकून हे पीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे। छान असं एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी चमच्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करून व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। तुम्ही हाताचाही वापर करून व्यवस्थित बेसन छान असं फेटून घेऊ शकता। भजीमध्ये आपण न सोडा घालताही करू शकतो, पण सोडा घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून जाळीदार होतात। त्यामुळे चिमूटभर सोडा यामध्ये घालायचा आहे। बेसन छान फुललं आहे, बघू शकता मंडळी। तुम्हीही या पद्धतीने एकदा भजी नक्की ट्राय करून बघा। अप्रतिम चव होते भजीची, मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत पौष्टिक मटार भजी एकदा नक्कीच ट्राय करा। तुमची मुले काय तुमचे घरातले सर्व मोठे मंडळीही खुश होतील। बघू शकता मंडळी बेसन छान फुललं आहे, बघू शकता कलरही खूप छान आला आहे। भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे। जास्त काही कडक आणि धूर येईपर्यंत तापवायची गरज नाही, पूर्णपणे भजी करपून जातात, कलरही खूप चेंज होतो आणि आतून भजी कच्चेच राहतात। तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आणि मंद आचेवर आपण भजी तळून घ्यायची सगळे खरपूस होईपर्यंत। इथे चमच्यानेच मी भजी छान असे सोडून दिलेले आहेत तेलामध्ये तळण्यासाठी। मंद आचेवरच भजी आपले छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। मंडळी तुम्हीही या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात, अगदी झटपट होऊन जातात। सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही मुलांना किंवा ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही ही भजी करू शकता। गरमागरम तांदळाची भाकरी आणि ही भजी 1 नंबर कॉम्बिनेशन आहे आणि तितकीच पौष्टिकही आहे। संध्याकाळी मस्त कडाक्याची थंडी पडली होती आणि काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून मी ही भजी केली होती आणि आमच्या आहोंना ही मटार भजी खूपच आवडते आणि त्यांचीच फरमाईश होती की संध्याकाळी मस्त भजी होऊन जाऊन देत। घरातल्या सर्वांनाच ही भजी खूपच आवडते। तुम्हीही ही मटार भजी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा भजी कशी झाली होती ती। मंडळी महालक्ष्मी किचनचे सर्वच पदार्थ अगदी साध्या पद्धतीने केलेले आहेत, अगदी घरची चव आहे। अगदी घरच्या मसाल्यांमध्ये आणि घरच्या साहित्यातच ही बनवलेल्या रेसिपी असतात आणि एकदम साध्या सिंपल पण चविष्ट असतात, अगदी कमी वेळात। तुम्हाला ह्या रेसिपी कशी वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। पारंपरिक आणि मराठमोळी माझे हे सर्व गावरान पद्धतीने केलेले पदार्थ तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, रेसिपीला सबस्क्राईब करा आणि महालक्ष्मी किचनला तेवढाच सपोर्टही करा। मंडळी माझ्या महालक्ष्मी किचनमधले पूर्ण रेसिपी तुम्ही पाहत आहात, कुठून पाहत आहात किंवा कुठल्या गावातून पाहत आहात किंवा तुम्हाला आवडल्यास तुम्ही कमेंट करून मला सांगा, मलाही खूप आनंद वाटेल। कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहत आहात ते नक्की मला कळवा आणि माझे आत्तापर्यंत झालेले सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांना मनापासून धन्यवाद। तुमच्या अशाच प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आज 550 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत। तुमच्या अशी साथीची, सपोर्टची आणि आशीर्वादाची महालक्ष्मी किचनला गरज आहे, त्यामुळे अशीच पाठीशी राहा। रेसिपी पूर्णपणे बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि पूर्णपणे रेसिपीला रिस्पॉन्स द्या। चला तर मंडळी आत्तासाठी बाय आणि धन्यवाद। आता भेटूया पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये। धन्यवाद।